हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। फूट पाडून संपवणं हा फडणवीसांचा डाव, मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप, तर जरांगे सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम। सागर बंगला सरकारी, कुणीही सरकारी कामानं बंगल्यावर येऊ शकतं, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, फडणवीसांनी आरोप फेटाळले। मनोज जरांगे पातळी सोडून बोलतायत, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नये, प्रत्येकानं आपल्या मर्यादेत राहावं। जरांगेंच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री शिंदेंचे खडे बोल। प्रत्येकाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र बोलताना शिवराळ भाषेचा वापर नको, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सल्ला। मनोज जरांगेंच्या पाठीमागे शरद पवार आणि राजेश टोपे, जरांगेंनीच पोलिसांवर दगडफेक करायला सांगितलं, जरांगेंचे जुने सहकारी बाबूराव वाळेकरांचा आरोप। मनोज जरांगेंनी फडणवीसांना डिवचू नये, पुन्हा डिवचल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार, जरांगेंच्या आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। उपमुख्यमंत्री फडणवीसांवरील आरोपांचं समर्थन होऊ शकत नाही, हे आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत, भाजप नेते आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्याची पोलिसांकडून पाहणी, जरांगेंच्या आरोपांनंतर पोलिसांकडून खबरदारी, नागरिकांना बंगल्याबाहेर थांबण्यास मनाई। जरांगेंच्या स्क्रिप्टमधून मला तुतारीचा वास येतोय, मराठा आरक्षणापुरताच जरांगेंनी लढा ठेवावा, अन्यथा सागर बंगल्यापुढे भिंत म्हणून आम्ही उभे, नितेश राणेंचा इशारा। जरांगेंनी प्रामाणिकपणे आंदोलन उभं केलंय, आंदोलनाला वेगळं वळण लावण्यासाठी काही लोक काम करत आहेत, आरोप करून आंदोलनाची दिशा बदलू नये, बच्चू कडूंचा जरांगेंना सल्ला। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम, तर विरोधकांचा चहापानावर बहिष्कार। भाजप छोट्या पक्षांचा वापर करून नंतर वाऱ्यावर सोडतं, रासपचे नेते महादेव जानकरांची टीका, जानकरांप्रमाणे थोडा थोडा अनुभव आम्हालाही येतोय, बच्चू कडूंचं वक्तव्य। बच्चू कडू शिवसेनेसोबत, ते कधी आमच्यासोबत आलेच नाही, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर महाविकास आघाडीपेक्षा महायुतीनं बच्चू कडूंना चांगलं सांभाळलं, बावनकुळेंचं विधान। मन की बातचा 111वा भाग 3 महिन्यांनंतर प्रसारित होणार, पंतप्रधान मोदींची भाषणात माहिती, मार्चमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं 3 महिने प्रसारण बंद। इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीवर भारतीय संघाचं वर्चस्व, दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 145 धावांवर गारद, तर भारताची दमदार सुरुवात, भारताला विजयासाठी 152 धावांची गरज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।